36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सोयगाव तालुक्यातील साळोदबारा वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंद येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. तर राज्यातून अन्य ठिकाणी असलेल्या विविध श्रद्धाळू आणि आपल्या गावाकडून या दिंडीमध्ये सामील होत असताना दिसून येत असताना असाच एक सोहळा पहिल्याच वर्षामध्ये अग्रस्थानी ठरलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद दिलाय. तो म्हणजे श्री क्षेत्र ऋषीगड महालब्धा मिलखेडा पंचक्रोशी. श्री क्षेत्र ऋषीगडा महालब्धा मिलखेडा पंचक्रोशी ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत ऋषी महाराज पायदिंडी सोहळा. श्री संत नवी महाराज संस्थान श्री क्षेत्र ऋषीगड महालब्धा मोलखेडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर. महान योगी श्री संत ऋषी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमधून प्रथम श्री क्षेत्र ऋषीगड ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी सोहळ्या दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तरी ज्या भाविकांना दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी श्री संत ऋषी महाराज संस्थान श्री क्षेत्र ऋषीगड महालब्धा आश्रम या ठिकाणाहून प्रस्थान झाले. पायी दिंडीमध्ये सहभाग घेणं पहिल्याच दिवशी साळोदबारा या ठिकाणी राजू गलबले यांच्या राहत्या घरी आणि गणेश बावणे राजू गलबले यांनी दिंडीतील भक्तांना चहा पाण्याची व्यवस्था केली होती. गावातील भक्त मंडळांनी पालखीचं पूजन केले. पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पहिल्याच वर्षी श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र ऋषीगड पहिल्याच वर्षी शेकडो वारकऱ्यांचा सहभाग लाभलाय. श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र ऋषीगड येथील तेजस्वी महाराज यांच्या पायदिंडी सोहळ्याचे 17 जून रोजी पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. पायदिंडीचं हे प्रथमच वर्ष असून परिसरातील शेकडो वारकरी या पायदिंडीमध्ये सहभागी झालेत. विठ्ठलाचे नामस्मरण करत मोलखेडा येथून दिंडी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आलाय. रस्त्यावर दुतर्फा भाविकांनी संत तेजस्वी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेतलाय. साळोदबारा गावामध्ये दिंडीचं आगमन होताच महिलांनी रांगोळ्या काढून भक्तिभावानं पालखीचं पूजन केलंय. दिंडीचे साळोदबारा नगरीमध्ये आगमन होताच या ठिकाणी महाआरती करण्यात आली. महाराजांचे निष्ठावंत भक्त वारकरी संप्रदायाचे वासुदेव महाराज खडके, पंढरी महाराज सपाटे, सुनील महाराज राजपूत, भागवत महाराज आबराव महाराज कोलते, बेलाप्पा पंदाळे, बेलाप्पा कर्दळे, आनंदाप्पा चोपडे, रामचंद्र चिमणकर, सखाराम कोते, बाबू खांदे, भगवान टिकारे, सोपान मानकर, गजानन सुरपाडे, दीपक गावडे, योगेश टिकारे, मयूर महाजन, विशाल खडके, किशोर गावडे आणि गावातील अनेक महिला संप्रदायाच्या भक्तगण उपस्थित राहतात अशी माहिती दीपक गलबले यांनी दिली आहे. दुपारी देवारी येथे दिंडीचं आगमन झालं असता येथेही भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलंय आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री हरिभक्तपरायण सुरेश महाराज गायकवाड, समस्त गावकरी मंडळी गिरडा आणि समस्त महिला भजनी मंडळ गिरडा, जिल्हा परिषद शाळा गिरडा दिंडीचा मुक्काम होता. त्यांनी सर्व वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तब्बल 19 दिवस पायी दिंडी सोहळा राहणार असून ही दिंडी 17 जुलै रोजी पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे. या दिंडी सोहळ्याचं नेतृत्व हरिभक्तपरायण संदीप महाराज सांगळे, युवा कीर्तनकार श्रीमद भागवत कथाकार श्री संत ऋषी महाराज संस्थान श्री क्षेत्र नवीगड श्री आणि समस्त ऋषीगड संस्थान पंचक्रोशी तालुका सोयगाव करते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.